ही मुलगी नक्कीच कोणीतरी स्पेशल आहे. पण मला एक कळत नाहीये, या आदिती मॅडमच्या म्हणण्यानुसार ती त्याच कॉलेजमध्ये आहे, तर मग एकाच शहरात असून राजन सर अजून तिला कसे काय शोधू शकले नाही? अरे असं कसं होईल? राजन सर तर माझी वाट बघत बसले असतील, मग त्यांचा फोन का लागत नाहीये? मॅडम, त्या मुलीची कंडिशन खूप क्रिटिकल दिसते. ती मरणार तर नाही ना? तुला इंटरेस्ट आहे? हाँ? चल चले. हो पण तुमचे पैसे मिळतील ना तुम्हाला. राजन तुम्हाला तुमचे सगळे पैसे देतील. ते काही बुडवणाऱ्यातले नाही आहेत. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही ते स्केच आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही घेऊन जातो आणि तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. ही बाई तिथेच होती. माझ्याकडे स्केच घ्यायला आली तेव्हा किती डेस्परेट होती. या बाईच्या वागण्या बोलण्यात काहीतरी गडबड नक्की आहे. हे सगळं जे काही चाललंय ना, ते मला कळतच नाहीये. काहीतरी लोचा नक्की आहे, पण नेमका काय? हे मूर्खा, तुला काय लग्न करायचंय तिच्याशी? मला काही फरक पडत नाही, कळलं ना? मेली काय किंवा जगली काय, मला फक्त तो स्केच आर्टिस्ट हवाय. तो स्केच आर्टिस्ट आणि त्याच्याकडचं ते स्केच. काही झालं तरी ते स्केच राजनच्या हातात पोचता कामा नये, हे आपलं पहिलं कर्तव्य. आणि एकदा का ते स्केच आपल्या हातात आलं, मग त्या स्केच आर्टिस्टचा पण असा काटा काढायचा. लक्षात ठेव. चल चल चड्डेशे, चल. अरे देवा, ही बाई खूपच डेंजर आहे. हा काहीतरी खूप मोठा गेम प्लॅन आहे. कारण या बाईने तर त्या दिवशी ती राजन सरांची सासू असल्याचं सांगितलं होतं. नो 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 नो, काहीतरी मोठा लोचा होण्याआधी राजन सरांना त्यांच्या मुलीचं स्केच द्यावंच लागेल.